त्यांची पत्नी पण रिक्वेस्ट करत होती तरी रस्त्यावरती मारलेलं आहे, रक्तबंबाळ पण मारलेलं आहे. काय तुम्ही मागणी कराल? आणि एक तर महाराष्ट्रात क्राईम वाढतोय हे चॅनल आणि डेटाच सांगतो. केंद्र सरकारचा जो कन्सॉलिडेटेड डेटा असतो त्याच्यात महाराष्ट्रात क्राईम वाढलेला आहे असं केंद्र सरकारच सांगतंय. आणि नाशिकमध्ये जी घटना घडली ही अतिशय दुर्दैवी आहे आणि तिथले जे CP आहेत अर्थातच ते ॲक्शन घेतीलच आणि ज्या कुटुंबावर अन्याय झालेला आहे त्याला न्याय मिळालाच पाहिजे. तर बीड मधली एक दुसरी घटना आहे, एका शिक्षकाने आत्महत्या केलेली आहे. विना अनुदानित शाळेत शिकवण्यासाठी होते. 18 वर्ष सर्व्हिस झालेली होती. पगार मिळत नव्हता. संस्थाचालकांनी सांगितलं जमत नसेल तर आत्महत्या करा. त्यांनी आत्महत्या केली. त्याची मुलगी आहे छोटी. 4-5 वर्षाची. माय गॉड, जस्ट शॉकिंग की 2 दिवसापूर्वी ज्या शेतकऱ्याला सरकारने कौतुक केलं उत्तम कर्तृत्वान शेतकरी म्हणून त्या शेतकऱ्याची आत्महत्या झाली. आज एका शिक्षकाची आत्महत्या होते. म्हणजे कुठलंही मूल लहान असतं त्याला विचारलं की तुला मोठं झाल्यावर काय व्हायचं, तर आई वडील आणि आपला शिक्षक ह्याला आपण देवाच्या जागेवर देवानंतर कुणाला पूजतो तर आई वडील आणि शेतकरी आणि शिक्षक. आता ह्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांची आत्महत्या असेल किंवा ही दुर्दैवी झालेली ह्या शिक्षकाची आत्महत्या असेल हे खूप चिंताजनक आहे. आणि मी गेले अनेक दिवस महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की आपण एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा. महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती आहे मग क्राईम असेल किंवा सत्तेमध्ये असलेले वाचाळवीर असतील किंवा समाजात होणारी अस्वस्थता असेल याच्याबद्दल आपण सगळ्यांनी एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी या सगळ्या सामाजिक विषयाला गांभीर्याने घेणं गरजेचं आहे. मी वारंवार माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करते की ऑल पार्टी मीटिंग बोलवा आणि ह्या सगळ्या प्रश्नांसाठी आपण एकत्र मिळून महाराष्ट्रासाठी काम करू. पण तसं दुर्दैवाने होताना दिसत नाही. शेतकरी असेल, शिक्षक असेल किंवा महाराष्ट्राची इकॉनॉमी असेल, तुम्ही बघताय ही प्रचंड अडचणीत चाललेली आहे. शेतीमालाला भाव मिळत नाहीये. मागच्याच आठवड्यामध्ये कांद्याची काय परिस्थिती झाली आहे ती तुम्हीही वाचली असेल, तुमच्या चॅनलनीही दाखवलेली. कांद्याला भाव नाहीये. यावेळेस गव्हाचं रेकॉर्ड प्रोडक्शन ज्या देशात झालेलं आहे. प्रचंड कष्ट आपल्या शेतकऱ्यांनी केलेत. पण त्याला एक्सपोर्टला बफर स्टॉक ठेवल्यानंतर एक्सपोर्ट करा ही आमची मागणी आहे. त्याला न्याय मिळत नाहीये. सोयाबीनला ऑन रेकॉर्ड ज्यांनी ऑनलाईन भरले फॉर्म त्यांचंही सोयाबीन वेळेवर विकत घेतलं जात नाही. कपासाची तीच परिस्थिती आहे. साखरेची तीच परिस्थिती आहे. त्याच्यामुळे शेती बाबतीत हे सरकार किंवा शिक्षणाच्या बाबतीत हे सरकार यांचं धोरण हे फक्त जाहिरापुरती आहे आणि दुर्दैव आहे की गंभीर विषयाबद्दल हे सरकार सिरियस नाही. मॅडम ते पर ड्रॉप मोर क्रॉप म्हणतात ना, 3 लाख अर्ज पेंडिंग आहेत लॉटरी सिस्टीम अभावी शेतकऱ्यांची इच्छा आहे करायची ठिबक. सरकारच पुढाकार घेत नाही. ठिबकचे पैसे गेले 400 कोटी. अनेक महिने 500 500 500 कोटी रुपये ठिबक सिंचनाचे महाराष्ट्राला जे हक्काचे ते आलेले नाहीत. एकीकडे पाणी वाचवा पाणी जिरवा म्हणतात, पण हे दुर्दैव आहे की केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकार ठिबकच्या बाबतीत अतिशय म्हणजे नैराश्याची भूमिका आहे आणि ठिबकसाठी अनुदान अनेक महिने नाही वर्ष रखडलेलं आहे या सरकारकडून. काही कोकाट्यांना शिक्षा दिली तर जनतेचा पैसा खर्च होईल असं निरीक्षण सत्र न्यायालयाने नोंदवलेलं आहे. कसं बघता? खरं तर उच्च कुठल्याही न्यायालयाबद्दल बोलणं हे योग्य नाही, पण प्रचंड दुःख वेदना आणि अस्वस्थ करणारं ते आहे एवढंच मी विनम्रपणे म्हणतो. बळकट विमा योजनेत पण 23% अर्ज बनावट असल्याचं समोर आलंय. सर्वाधिक कामाची मला शेती खात्यातलं गेल्या अनेक वर्षातलं जो भ्रष्टाचार आहे तो आज राज्याच्या समोर येतोय. माननीय शिवराजसिंग चव्हाण साहेबांच्याकडे जेव्हा मी हे मांडलं तेव्हा त्यांनी ऑन फ्लोअर पार्लमेंट ऑन रेकॉर्ड सांगितलेले की मी या सगळ्याची इन्क्वायरी लावीन. मागच्या आठवड्यात माझी त्यांची भेट झाली. मी त्यांना विनम्रपणे त्याची आठवणी करून दिली. त्यांच्याकडे लग्न आहे आता ह्या आठवड्यामध्ये. ते लग्न झाल्यानंतर ते जरा फ्री झाल्यावर पुन्हा या विषयासाठी त्यांची भेट घेणार आहे. अनेक आश्रय ओढले गेलेले आहेत. मी ऐकलं आहे. पण एकीकडे सर्वशिक्षा अभियानांतर्गत 1700 कोटी रुपये शाळांचे दिले गेलेले आहेत. आता पुढे जे आरोग्याचे पैसे झालेले आहेत जसं तुम्ही आता सांगितलं ठिबकचे 500 कोटी. एकीकडे लोकांना धोके करून आश्वासन द्यायची
हे तुम्ही जो प्रश्न विचारताय, हे सगळं आम्ही विधानसभेच्या आधीची आमची भाषणं आहेत. हे अपेक्षितच होतं. आणि एवढं मी काय फायनान्स एक्सपर्ट नाहीये. पण गेले अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये तुमच्या सगळ्यांच्या आणि बारामतीकरांच्या आशीर्वादाने जायची संधी मिळाली, शिकायला मिळालं. आणि फायनान्स बिल आणि बजेटवर तर गेले अनेक वर्ष मी स्वतः बोलते. त्यामुळे साधारण काय परिस्थिती होऊ शकते किंवा काय परिस्थिती आहे. आणि आता हा देश इन्सुलेटेड इकॉनॉमी नाही. त्याच्यामुळे ग्लोबल इम्पॅक्ट्स काय असतात किंवा आजच वर्तमानपत्रात आलेलं आहे, की ज्या पद्धतीने गेले अनेक दिवस झाले, आठवडे झाले, मार्केटमध्ये काय उलट-पलट होतंय तुम्ही बघते. करोडो नाही, लाखो करोडो रुपये. आजच्या वर्तमानपत्रात सकाळी बातमी 3 लाख क्रोर लॉस आणि पुल आउट केलेले आहेत, काढलेले आहेत लोकांनी पैसे बाहेर. असं हे सगळं वास्तव आहे. त्याच्यामुळे इकॉनॉमी ही अडचणीत आहे, देशाची पण आणि राज्याची पण. याच्यात काही तुम्ही विचारताय त्याच्यात काय मला नवीन पण नाहीये आणि काय आश्चर्य वाटत नाही, कारण काही अपेक्षितच होतं. राज्यातले मंत्री सामाजिक आंदोलन पण करतायत किंवा वक्तव्य देखील करतायत. नेमका महाराष्ट्र कुठे न्यायचा? हा प्रश्न तुम्ही मला नाही, सत्कारमधल्या लोकांना विचारायला लागेल ना. सत्तेमधले लोक हे सगळे बोलतात. त्यामुळे ह्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल. एवढं मोठं मॅन्डेट एका विश्वासाच्या नात्याने महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने त्यांना दिलं. पण 100 दिवसात काय झालंय तुम्ही सगळेच बघताय. संपूर्ण महाराष्ट्र नाही, देश बघतो. महाराष्ट्र विशेष सार्वजनिक सुरक्षा कायदा विधेयकाला तुम्ही विरोध केला. काय नेमकं तुमचं? एकतर कुठलाही कायदा करताना सगळ्या स्टेक होल्डर्सला विचारलं पाहिजे. मीही त्यातली एक स्टेक होल्डर आहे. मी महाराष्ट्राची आणि भारताची एक नागरिक आहे आणि मी लोकप्रतिनिधीही आहे. आणि मी हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानानेच चालला पाहिजे, हा आमचा आग्रह आजही आहे, कालही होता आणि उद्याही राहील. हा कुणाच्या मनमानीने चालणार नाही किंवा भीतीनेही चालणार नाही. आणि हा कायदा जो आम्हाला वाचायला मिळाला वर्तमानपत्रात किंवा मीडियामध्ये, त्याच्यामध्ये असं दिसतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्य याच्यावर गदा आणायचा एक धोरण पडून येतंय. सरकार म्हणेल त्या पद्धतीने जर लिखाण आलं नाही किंवा कोणी काही लिहिलं तर त्याला शिक्षा, अटक वगैरे होऊ शकते. हे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं म्हणजे पूर्णपणे त्याच्यातून संविधानाने आपल्याला दिलेले अधिकार याला केराची टोपली दाखवण्याचाच एक प्रयत्न आहे. त्यामुळे लोकांना भीती दाखवायची आणि कुठेही मन मोकळे करायचं किंवा काही बोलायचं, मन मोकळे जे संविधानाच्या चौकटीत आहे. कारण का एका संविधानामध्ये, एका सशक्त लोकशाहीमध्ये जेवढे सत्ताधारी जबाबदार आहे, तेवढं विरोधी पक्षाचंही काम आहे. आणि विरोधी पक्षनी जर एखादी टीका केली तर उद्या हे लोक विरोधी पक्षाला जेलमध्ये टाकतील. कारण का निर्णय प्रक्रियेमध्ये तो अधिकार सरकारला दिलाय. आज ते सरकारमध्ये उद्या आम्ही असू. पण कोणीही सरकारमध्ये असलं आणि कोणीही विरोधी असलं तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येकाचा संविधानाने दिलेला अधिकार आहे आणि तो काढून घेता येणार नाही कुणाला. ते नाना पाटोले यांनी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना ऑफर दिली की तुम्ही काँग्रेस बरोबर या दोघांनाही मुख्यमंत्री करा. मला नाही माहिती, मी काय ऐकलं नाही त्याच्यामुळे मला नाही माहिती. ताई, 1 जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 दरम्यान विदर्भ आणि मराठवाडा येथे 2700 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचं मंत्री पाटील आहेत त्यांनी कबुली दिलेली आहे. नाही, खूप दुर्दैवी. एक आत्महत्या झाली तरी वाईटच आहे. आणि मी त्यांच्यावर फक्त टीका करणार नाही, कारण का अनेक वर्ष आम्हीही सत्तेत राहिलोय. तेव्हाही आम्ही सत्तेत असतानाही माझं मत तेच होतं आणि आजही माझं मत तेच आहे. आणि त्यावेळीची एक उपाय त्याच्यापैकी सरसकट कर्जमाफी आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या वेळी सांगितलं होतं की 7/12 कोरा करू, सरसकट कर्जमाफी करू. तर सरसकट कर्जमाफी झाली, जर चांगला हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांच्या आयुष्यात चांगला बदल होऊ शकतो. पण हे सरकार शेतीच्या बाबतीत आणि शिक्षणाच्या बाबतीत अतिशय नैराश्याची भूमिका घेतलेली आहे सरकारने पॉलिसी लेवल. ज्ञानराधा मल्टी सोसायटी जी आहे घोटाळा 2467 कोटीचा, त्या फसवणूक प्रकरणी ईडीने आता आरोपपत्र जे ते दाखल केलेले आहे. कुठली कंपनी? ज्ञानराधा मल्टी स्टेट कोऑपरेटिव्ह 2000 कोणाची आहे ती? म्हणजे त्याची इन्क्वायरी झाली पाहिजे, ती पारदर्शक व्हावी एवढीच अपेक्षा. एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार होते असा दावा संजय राऊतांनी केलेला आहे. ते असे पृथ्वीराज चव्हाणांचं नाव त्यांनी घेतलेलं आहे. असेल, मी संजय राऊत साहेबांशी बोलून तुम्हाला सांगते. मला माहिती नाही त्यांनी काय स्टेटमेंट केलं. मी विचारून तुम्हाला उत्तर देईन उद्या. महाराष्ट्रातून औरंगजेबाची कबर हट, अन्यथा बाबरीची पुनरावृत्ती होईल असं आहे. विश्व परिषद आणि बजरंग दल लवकरच पुण्याचा प्रकार त्या आंदोलन देखील करणार आहे. कसं बघता यामध्ये?
नाही, मला असं वाटतं ही मागणी काय आहे, कोणी केली आहे, या सगळ्याची तपास, चर्चा ही ज्यांनी केली आहे त्यांच्याकडून आपण ऐकून घेऊया. काय आहे, शेवटी लोकशाही आहे, प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे. आणि जो काही निर्णय असेल तो शेवटी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी घ्यायचा आहे. त्याच्यामुळे माननीय मुख्यमंत्र्यांना हा प्रश्न तुम्ही विचारला पाहिजे. जेजुरीच्या संदर्भामध्ये मल्हार सर्टिफिकेशन झाले, जेजुरीकरांनी विरोध केलाय. तिथलं विश्वस्त मंडळ आहे, त्यांनी त्याचं स्वागत केलंय. एका विश्वस्तांनी विरोध केलाय, कसं बघता या म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जेजुरी ग्रामस्थांचं की मल्हार हा देव शाकाहारी, त्या मल्हार नाव सोडून दुसरं कुठलंही देव, या संदर्भात तुम्ही काय? मी तुम्हाला खरं सांगू, माझं म्हणणं आहे या देशामध्ये हा आस्थेचा विषय आहे. माझी आस्था, तुमची आस्था, कुणाची आस्था, त्या आस्थेशी कोणीही खेळवाड करू नये, या मताची मी आहे. कारण काही आमच्या आस्थेचा विषय, आमच्या प्रेमाचा विषय, आदराचा, विश्वासाचा हा विषय असतो. त्याच्यात कोणीही ढवळाढवळ करू नये, हे माझं मत आहे. मी स्वतः वर्षातून 5 ते 6 वेळा जेजुरीला जाते आणि त्याच्यामुळे तो माझ्यासाठी वैयक्तिक हा फार मनाचा, आस्थेचा, प्रेमाचा, आदराचा विषय आहे. त्याच्यामुळे त्याच्यात खरंच कोणी कुणाच्या आस्थेत विश्वासावर पडू नये, त्याचा सगळ्यांनी प्रत्येकाच्या आस्थेचा सन्मान करावा, या मताची मी आहे. आणि समोर त्याच लोकांना खूप विषय आहेत विचारायला. म्हणजे आज राज्यासमोर हे बोलायच्या ऐवजी त्यांना अजून मी प्रश्न देते की त्यांना जर लढायची इच्छा असेल, कुणालाही जे कोणी बोलत असतील त्यांना, की आज हमी भाव मिळत नाहीये, शेतकऱ्याला न्याय मिळत नाहीये, आज शेतीमध्ये प्रचंड भ्रष्टाचार महाराष्ट्रात झालेला आहे, त्याच्या इन्क्वायरीचं काय झालं, असे महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार, खूप मोठी आव्हानं राज्याच्या समोर आहेत. तर कोणीही उत्सुक असेल ह्याच्यात काम करायला तर आम्ही सगळे त्यांच्याबरोबर या प्रश्नांसाठी काम करायला तयार आहोत. ठिबकचे पैसे आले नाहीयेत, पुरंदरला पण आलेले नाहीयेत. याही काळामध्ये कुणाला जर सहकार्य करायचं असेल, तर त्याच्यासाठी आंदोलन करायचं असेल तर मी त्यांच्यावर आंदोलनाला बसेन, ठिबक सिंचनाचे पैसे नाही आले म्हणून. निलंबित असलेले 2 अधिकारी न्यायाधीशांसोबत पुरवठ करताना अंजली रमाने यांनी शेअर केली. मी सगळ्या चॅनलवर पण पाहिला, मलाही काही व्हॉट्सॲप आले. ते प्रचंड अस्वस्थ करणार आहे. आणि बीडची घटना असेल, मग त्याच्यात संतोष भाऊची क्रूर हत्या असेल, किंवा महादेव मुंडेंची हत्या असेल, किंवा परभणीची घटना असेल, त्या अतिशय संवेदनशीलपणे ह्याच्याबद्दल आपण सगळ्यांनी वक्तव्य केलं पाहिजे. एक. आणि दुसरं, जे कोणी कुठलीही व्यक्ती जी डायरेक्टली इनडायरेक्टली या सगळ्या खुनांमध्ये ज्याचा कुणाचाही हात असेल, त्या सगळ्यांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि सगळ्यांची भावना महाराष्ट्रात आणि देशात आहे की अशी क्रूर हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही सगळ्यांचं मत. थँक्यू. थँक्यू. शेवटचा प्रश्न ताई. बोला ना. एक मिनिट, मीडियावाल्यांचं उद्या मग आपण छान गप्पा मारू.